नमस्कार. आज मी कोल्हापूर झणझणीत कटवडा बनवणार आहे. तर त्याची रेसिपी आपण स्टार्ट करूया. कटवड्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी आपण सर्वप्रथम करून घेणार आहोत. तर त्यामध्ये कढईमध्ये थोडं तेल सोडू. आता ह्यामध्ये थोडे जिरे, मोहरी, उठलेला आलं, लसूण, मिरची, कढीपत्त्याची 4 पान, हे सर्व आपण करून घेऊ. आता ह्यामध्ये बटाटा बारीक करून टाकू. थोडा क्रश केलेला टाकायचा. हातानेच पडायचं त्याला, जेणेकरून पूर्ण बारीक झाला नसला पाहिजे. आता ह्यामध्ये हळद घालू. आता हे पूर्ण एकजीव करून घेऊ. ह्यामध्ये नमक थोडं घालू. कोथिंबीर आणि हे आता एकजीव करून घेऊ. आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता हिला आपण थंड करण्यासाठी ठेवू. रस्सा बनवण्यासाठी जे मसाल्याचं वाटण करतो त्यामध्ये 4 लवंगा, 1 फूल, 1 वेलची, 4 ते 5 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, मिरी, साल आणि हे सुके खोबरे. आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊ, भाजून घेऊ चांगलं. हे सर्व भाजून झाले की हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता आपण रस्सा बनवायचा आहे, तर त्यासाठी आपण पॅन मध्ये तेल ओतू. तेल थोडे जादा घालायचं आहे, जेणेकरून रश्शाला कट भरपूर आला पाहिजे. आता तेल तापलेले आहे, त्यामध्ये मोहरी नंतर जिरे घालायचे, हिंग. आता ह्यामध्ये कांदा, कढीपत्ता घालून चांगलं भाजून घेऊ. कांदा करपूस भाजून द्यायचा. कांदा थोडं करपूस भाजलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जे मगाशी वाटण केलं होतं ना ते घालायचं. हे वाटण घालूयात. वाटणला पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता यामध्ये लाल तिखट 1 मोठा चमचा घालूया. हळद अर्धा चमचा. ते पूर्ण करून भाजून घ्यायचं. ह्या मसाल्याला पूर्ण तेल सुटलं पाहिजे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत भाजून करायचं. आता यामध्ये आपण गरम पाणी ओतू.
गरम पाणी ओतायचं. रश्शाला तरी आलेले आहे. आता यामध्ये थोडं मीठ टाकूया आणि एक उकळी आणूया. रश्शाला आता किती छान कट आलेला आहे पहा. आणि एक उकळी येऊ. उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करू. उकळी आल्यानंतर हिला गॅसची फ्लेम थोडी कमी करूया आणि मंद आचेवरती त्याला ठेवूया, जेणेकरून रश्शाला कट भरपूर येईल. आता आपली बटाट्याची भाजी झालेली, कटाची आमटी झालेली. आता याच्यानंतर आपण बटाटे वडी करून घेऊया. बटाट्याची भाजी आता थंड झालेली आहे, त्याचे आपण आता छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ. तर थोडे असे ते चपटे करायचे, गोल बनवून. असे आपण बनवून घेऊ. असे आपण पूर्ण बटाट्याचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. जवळजवळ 7 ते 8 बॉल्स तयार झालेले आहेत. असे आता हे आपण तळून घ्यायचे. बटाट्याच्या बेसनचं कोटिंग करण्यासाठी आपण 1 वाटी बेसनचं पीठ घेऊ. 1 चमचा तांदळाचे पीठ आणि ओवा थोडा क्रश करून घ्यायचा. मीठ अर्धा चमचा. खाण्याचा सोडा. आता यामध्ये थोडं पाणी घालून बेटर हलवून घेऊया. हे चांगलं फेटून घेऊया आपण. असं झालं पाहिजे. आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे बटाटे आपण तेलामध्ये डीप करूया असं, आणि त्यामध्ये सोडूया, तेलामध्ये सोडूया. कढईमध्ये 4 बटाटे वडे मावतात. 4 आपण सोडून घेऊ. आता ते असं मीडियम गॅसवरती हे बटाटे वडे तळून घ्यायचे आपण. आता आपण हे काढून घेऊ.